मध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे पुढच्या विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार होणार का अशी ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली। एकीकडे सुप्रिया सुळे आणि अन्य कुटुंबातले सदस्य असं होणार नाही असं वारंवार सांगतात, मात्र तरी देखील पवार विरुद्ध पवार अशीच लढाई पाहायला मिळणार का अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात। आणि याचं कारण पवार कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीचे वाढलेले दौरे आणि परस्पर विरोधी वक्तव्य। कुटुंब म्हणून पवार एकत्र असले तरी राजकीय विरोध अजूनही कायम आहे। त्यात आता युगेंद्र पवार आणि जय पवार बारामती अक्षरशः पिंजून काढतायत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार मतदारसंघात रोज दौरे करतायत, तर गाठीभेटी घेत आहेत, समस्या सोडवण्यावर भर देत आहेत। जो व्यक्ती लोकांचे प्रश्न सोडवेल त्यालाच बारामतीकर साथ देतील असं युगेंद्र पवार म्हणाले। तर 2024 प्रमाणेच 29लाही युगेंद्र रिंगणात त्यामुळे उतरणार का अशी ही चर्चा आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवारांचा पुत्र जय पवार यांनीही बारामती मतदारसंघात अधिकाधिक वेळ द्यायला सुरुवात केली आहे। लोकांच्या सुखदुःखात ते पोहोचतायत, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतायत, जनता दरबार घेऊन प्रश्न सोडवण्यावर भर देत आहेत। त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं ते सांगतायत। कर्जत जामखेडमधून राजकारणात जम बसवलेल्या रोहित पवारांचीही बारामतीत एंट्री घ्यायची सुप्त इच्छा आहे असं बोललं जात आहे। हे मी ऑफिशियली तुम्हाला सांगू इच्छिते आणि हे रेकॉर्ड करून ठेवा। मी कधीही पवार विरुद्ध पवार मी होऊ देणार नाही आणि ह्यावेळीस ही मी होऊ देणार नव्हते, पण आता दादा नाही, त्याच्यामुळे मी काही गोष्ट सांगणं गरजेचं मला वाटत नाही आणि जे झालं झालं गंगेला वाहिलं। पण इथून पुढे सुप्रिया सुळे कुठल्याही पवाराच्या विरोधात लढणार नाही। वेळ पडली तर दुसरा निर्णय घेईन, पण हे परत मी होऊ देणार नाही। सुप्रिया सुळे जेव्हा इलेक्शन लढेल ती कुठल्याही पवाराच्या विरोधाचं आडनाव बाई आबांची जी नातवंड असतील, आता नाही तर दुसरा कोणतरी पवार पाठवायचे भारतीय जनता पार्टी, गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांची मुलं आणि नातवंड आहेत, त्याच्या विरोधात सुप्रिया सुळे इलेक्शन लढणार नाही। आता बातमी सांगलीमधल्या एका दुर्घटनेची आहे, कारण मंदिराची भिंत कोसळली आणि ज्याच्यामध्ये 6 जण